विद्यार्थी मित्रांनो, भूगोल या विषयातील दुसरा पाठ आहे. चला वृत्ते वापरूयात. या पाठावर आधारित असलेला स्वाध्याय आता आपण अभ्यासणार आहोत. अचूक पर्यायासमोर चौकटीत बरोबर अशी खूण करा. 66°30' उत्तर अक्षवृत्त म्हणजेच आर्क्टिक वृत्त होय. कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागात विभागते? विषुववृत्त हे पृथ्वीला दोन समान भागात विभागते. आर्क्टिक वृत्ताचे उत्तर ध्रुवापासूनचे कोनीय अंतर किती आहे? आर्क्टिक वृत्ताचे उत्तर ध्रुवापासूनचे कोनीय अंतर 23°30' इतके आहे. 0° मूळ रेखावृत्त व विषुववृत्त कोणत्या ठिकाणी एकमेकांना छेदतात? 0° मूळ रेखावृत्त व विषुववृत्त अटलांटिक महासागर या ठिकाणी एकमेकांना छेदतात. कोणत्या अक्षवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात? कर्कवृत्त आणि मकरवृत्त या अक्षवृत्तांपर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात. दक्षिण ध्रुवावरील ठिकाणाचे अक्षवृत्तीय स्थान कोणते असते? दक्षिण ध्रुवावरील ठिकाणाचे अक्षवृत्तीय स्थान 90° दक्षिण अक्षवृत्त असते. खालील विधाने तपासा, अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना फक्त रेखावृत्ताचा उल्लेख केला तरीही चालतो. हे विधान अयोग्य आहे. एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना रेखावृत्त व अक्षवृत्त या दोन्ही वृत्तांचा उल्लेख करावा लागतो. एखाद्या प्रदेशाचा विस्तार सांगताना लगतच्या प्रदेशाच्या मध्यभागातील अक्षांश रेखांश गृहीत धरावे लागतात. हे विधान अयोग्य आहे. एखाद्या प्रदेशाचा विस्तार सांगताना त्याच प्रदेशाच्या सर्व दूर टोकांकडील अक्षांश रेखांश गृहीत धरावे लागतात. फक्त नकाशाद्वारे एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते. हे विधान अयोग्य आहे. नकाशाप्रमाणेच भौगोलिक माहिती प्रणाली, भौगोलिक स्थाननिश्चिती प्रणाली इत्यादींद्वारेही एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते. 0° पूर्व रेखावृत्त व 180° पूर्व रेखावृत्त. हे विधान अयोग्य आहे. 0° रेखावृत्त व 180° रेखावृत्त हे विधान योग्य आहे. एखादा मार्ग किंवा नदी प्रवाहाचा विस्तार उगमाकडील स्थानाचे अक्षांशापासून शेवटच्या स्थानावरील रेखांशाच्या दरम्यान सांगितला जातो. हे विधान अयोग्य आहे. एखादा मार्ग किंवा नदी प्रवाहाचा विस्तार उगमाकडील स्थानाचे अक्षांशापासून व रेखांशापासून ते शेवटच्या स्थानावरील अक्षांशाच्या व रेखांशाच्या दरम्यान सांगितला जातो. 8°4' उत्तर अक्षवृत्त ते 37°66' उत्तर अक्षवृत्त ही अचूक स्थाननिश्चिती आहे. हे विधान अयोग्य आहे. 8°4' उत्तर अक्षवृत्त ते 37°66' उत्तर अक्षवृत्त ही अचूक स्थाननिश्चिती नसून अचूक अक्षवृत्तीय विस्तार आहे. नकाशा संग्रहातील जगाच्या व भारताच्या नकाशात पाहून पुढील काही शहरांचे स्थान शोधा. या ठिकाणी त्या शहरांचे स्थान दिलेलं आहे. मुंबई 19° उत्तर अक्षांश व 73° पूर्व रेखांश. गुवाहाटी 26° उत्तर अक्षांश व 91° पूर्व रेखांश. श्रीनगर 34° उत्तर अक्षांश व 75° पूर्व रेखांश. भोपाळ 23° उत्तर अक्षांश व 77° पूर्व रेखांश. चेन्नई 13° उत्तर अक्षांश व 80° पूर्व रेखांश. ओटावा 45° उत्तर अक्षांश व 76° पश्चिम रेखांश. टोकियो 36° उत्तर अक्षांश व 140° पूर्व रेखांश. जोहान्सबर्ग 26° दक्षिण अक्षांश व 28° पूर्व रेखांश. न्यूयॉर्क 41° उत्तर अक्षांश व 74° पश्चिम रेखांश. लंडन 52° उत्तर अक्षांश व 0°8' पश्चिम रेखांश. पुढील बाबींचे अंशात्मक विस्तार नकाशा किंवा नकाशा संग्रह किंवा पृथ्वीगोलाच्या साहाय्याने लिहा.
महाराष्ट्र राज्य 16°03' उत्तर अक्षांश ते 22° आणि 72° पूर्व रेखांश ते 81° पूर्व रेखांश. चिली हा देश आहे 16° दक्षिण अक्षांश ते 56° दक्षिण अक्षांश आणि 70°40' पश्चिम रेखांश ते 70° पश्चिम रेखांश. ऑस्ट्रेलिया हे खंड आहे 10°41' दक्षिण अक्षांश ते 43°38' दक्षिण अक्षांश आणि 113°09' पूर्व रेखांश ते 153°38' पूर्व रेखांश. श्रीलंका हे आपल्या भारताशेजारील बेट आहे 6°48' उत्तर अक्षांश ते 9°50' उत्तर अक्षांश आणि 79°40' पूर्व रेखांश ते 81°45' पूर्व रेखांश. रशियातील ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग याची सुरुवात सेंट पीटर्सबर्ग येथून होते आणि शेवट व्लादिवोस्टॉक या ठिकाणी होतो. 59° उत्तर अक्षांश ते 43° उत्तर अक्षांश आणि 30° पूर्व रेखांश ते 132° पूर्व रेखांश. पुढील आकृतीत महत्त्वाची वृत्ते काढा व त्यांची अंशात्मक मूल्ये लिहा. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पृथ्वीगोलाची आकृती दिलेली आहे. त्यामध्ये महत्त्वाचे वृत्त दाखवायचे आहेत. उत्तर ध्रुव, आर्क्टिक वृत्त, कर्कवृत्त, विषुववृत्त, मकर वृत्त आणि अंटार्क्टिका वृत्त तसेच दक्षिण ध्रुव ही महत्त्वाची वृत्त त्यामध्ये दाखवायची आहेत आणि कोनमापकाच्या साहाय्याने मोजून त्यांचं अंशात्मक मूल्य देखील लिहायचं आहे. उत्तर ध्रुव 90°, आर्क्टिक वृत्त 66°30' उत्तर, कर्कवृत्त 23°30' उत्तर, विषुववृत्त 0°, मकर वृत्त 23°30' दक्षिण आणि अंटार्क्टिका वृत्त 66°30' दक्षिण. दक्षिण ध्रुव 90°. पुढील तक्त्यात प्रमुख वृत्ते अंशात्मक मूल्यांसह लिहा. प्रमुख अक्षरवृत्ते: उत्तर ध्रुव 90° उत्तर, आर्क्टिक वृत्त 66°30' उत्तर, कर्कवृत्त 23°30' उत्तर, विषुववृत्त 0°, मकर वृत्त 23°30' दक्षिण, अंटार्क्टिका वृत्त 66°30' दक्षिण, दक्षिण ध्रुव 90° दक्षिण. प्रमुख रेखावृत्त: 0° रेखावृत्त म्हणजेच मूळ रेखावृत्त, यालाच ग्रीनिचचे रेखावृत्त असे देखील म्हणतात. 180° रेखावृत्त यालाच आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात. पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 10 पृथ्वीगोलाशी मैत्री यावर आधारित असलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण पाहूया. पृथ्वीवरील आडव्या रेषांना काय म्हणतात? पृथ्वीवरील आडव्या रेषांना अक्षवृत्त म्हणतात. विषुववृत्त कोणकोणते खंड व महासागर यावरून जाते? विषुववृत्त दक्षिण अमेरिका व आफ्रिका या खंडांवरून व पॅसिफिक महासागर यावरून जाते. कोणते महासागर चारही गोलार्धात विस्तारलेले आहेत? पॅसिफिक महासागर व अटलांटिक महासागर चारही गोलार्धात विस्तारलेले आहेत. कोणकोणते खंड चारही गोलार्धात विस्तारलेले आहेत? कोणतेही खंड चारही गोलार्धात विस्तारलेले नाही. सर्व रेखावृत्त कोणत्या दोन अक्षवृत्तांवर एकत्र येतात? सर्व रेखावृत्त उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव या दोन अक्षवृत्तांवर एकत्र येतात. पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 12 जरा विचार करा. या चौकटीत दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण पाहूया. भारतातून कोणते महत्त्वाचे वृत्त जाते? भारतातून कर्कवृत्त हे महत्त्वाचे वृत्त जाते. कर्कवृत्तामुळे भारताच्या कोणत्या प्रदेशात लंबरूप सूर्यकिरणे कधीच पडत नाहीत? कर्कवृत्तामुळे भारताच्या कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील प्रदेशात लंबरूप सूर्यकिरणे कधीच पडत नाहीत. भारतातील कोणता प्रदेश लंबरूप सूर्यकिरणे वर्षातून 2 दिवस अनुभवतो? भारताच्या कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडील प्रदेश लंबरूप सूर्यकिरणे वर्षातून 2 दिवस अनुभवतो.
मुलांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून चला वृत्ते वापरूयात या पाठाचा स्वाध्याय आपण अभ्यासला आहे. पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पृथ्वी गोल, नकाशा तुलना व क्षेत्रफळ या पाठाचा स्वाध्याय आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.